नमस्कार मित्रांनो. आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे. मी आणि माझा मित्र अचानक एक दिवस कोणाला काहीच न सांगता बाहेर पडलो. कुठे जायचं हेही ठरलेलं नव्हतं. बरं, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला दिसतील आपल्या प्रवासात भेटलेले काही मित्र, जशी ही सुंदरशी मणिम्याव, हे काळ्या रंगाचं कुत्र, काही पक्षी आणि अरे बापरे, तसेच झाडाखाली बसलेली काही जोडपी. म्हणजे हा इथे एकटाच बसलाय म्हणा. तसेच आम्ही दाखवणार आहोत बुलेट ट्रेन. हो, ही नाही, अशी ट्रेन जी तुमच्या सांगण्यावर तुमचं जेवण घेऊन येईल. तुम्हाला जे हवं ते बघा. गावरा बावरा होत. चला मित्रांनो, सुरू करूया. सकाळपासून मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. काहीतरी करावंसं वाटत होतं, पण काय हेच कळत नव्हतं. डोक्यात एकच विचार फिरवता की आज काहीतरी वेगळं करूया, बाहेर जाऊया. आणि मग अचानक मी माझ्या मित्राला फोन लावला. काहीच प्लॅनिंग नाही, कुठे जायचं हेही ठरलेलं नाही, काहीच नाही. फक्त एकच प्रश्न, निघायचं का? आणि त्या मित्राचं उत्तरही अगदी तसंच सिंपल, चल निघूया. माहितीये, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा एकतरी मित्र असतोच, ज्याच्या सोबत बाहेर पडताना आपण कधीच विचार करत नाही कुठे जायचंय, कुठे थांबायचंय, कुठे खायचंय, काहीच नाही. फक्त असते ती बाईक आणि आपली वाईब. बस, आम्ही दोघे बाईकवर बसलो आणि सरळ निघालो. ते जाकीर खान, आपला स्टँडअप कॉमेडियन जाकीर खान, त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो जसं म्हणतो ना की दोस्तों में सिर्फ चलेबिलिटी होनी चाहिए, कि वो सिर्फ बोले चलो, कहाँ चलना है, क्या चलना है, वो बाद में देखा जाएगा. तसं, अगदी तसं. बरोबर ना मित्रांनो? अरे क्या बात आहे. आपली लाल परी चाललीये बघा रस्त्यावर, अगदी अधिराज्य गाजवत. चला तर मग या ब्लॉग मधल्या पुढच्या गमती जमती आता आपण पाहूया. चलो. हां फ्रेंड्स, तर आम्ही हॉटेल बुक केलं आहे आणि आम्ही आमच्या रूमकडे जातोच आहे. तर जाता जाता इथेच आम्हाला आमचे एक श्वान दिसले, जे आमचे मित्रच आहेत. आपण ह्याचं नाव काय ठेवूया? माझं नाव पण जॉली. जॉली. अच्छा, जॉली नाव काय त्याला फारसं पटलेलं नाही आहे, तो आपल्याकडे बघतही नाही आहे, त्याच्यामुळे मग आपण नाव घेऊ डॉली. डॉली. डॉली म्हणतो अजून काही मान खाली लागली. हो, नाही नाही, त्याला कोणतंही नाव पटलेलं नाही. टायगर. त्याने पायच वर उचलला. टायगर. टायगरच्या पण जायचं. नाही, त्याला नावच आवडलेलं. एक काम करूया, आपण रूम बघूया. आपण आता रूममध्ये जात आहोत, तर हे आपल्याला रूम दाखवत आहेत. चला. रूम आहे, हां, 2 बेड, 2 माणसं आहे. 2 माणसाचं. अच्छा, हसताय का? हसायचं नाही. बाथरूम. अच्छा, टॉयलेट आहे. टॉयलेट कुठे आहे? अरे बापरे, टॉयलेट नाही, बसायचं कुठे मग? बाथरूम टॉयलेट आहे कुठे? जा जा पटकन त्या रूमवाल्याला बोल. मला सांगितलं नाही. अरे टॉयलेट इथे आहे. अच्छा, इकडे आहे का? म्हणजे सुमडीमध्ये कोंबडी घ्यायची ते. हां, नशीब कोणी इथं बसलेला नव्हता, नाही तर आपल्या लक्षात आलं नसतं. उसळं वर. अजून एक किस्सा बघा. हाय फ्रेंड्स, आता आम्ही इथे जेवायला आलो आहे. आज आता आपण देवस्थानाच्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही व्हेज जेवण ऑर्डर करायचा प्लॅन केलेला. आणि तसं मी ह्याला समजावून सांगितलेलं की जा आणि जेवण घेऊन या. हे पहा आपले महानुभाव मुकेश. इकडे बघ, इकडे इकडे, तिकडे तोंड करू नकोस, शेण खाल्लेलं आहेसच तू आता. ह्याला सांगितलेलं मी व्हेज जेवण घेऊन या. व्हेज जेवणामध्ये त्याला सांगितलं की चपाती भाजी आपण खाऊया छानपैकी कुठली तरी. ही पहा त्याने काय आणली आहे, दिसते तुम्हाला?
त्याने मला लिस्टमध्ये एवढ्या गोष्टी सांगितल्या. मटर पनीर आहे, मटर मसाला आहे, हे आहे, बटर आहे, त्याच्यानंतर काजूची भाजी आहे, मेथीची भाजी आहे. तरी शेवटी त्याला सांगितलं तू काहीतरी छानपैकी घेऊन ये. आवडीसाठी घेऊन आले साहेब आपले व्हेज कोल्हापुरी, अशी भाजी जी सगळीकडे असते आणि सगळीकडे असं तीच भाजी आपल्याला त्याने इथे खायला आणली. काय बोलायचं, इकडे बघ इकडे. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, मजा येते की नाही? हा तर झाला फक्त आपला पार्ट 1 म्हणजे पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी आम्ही अजून मजा केली, अजून धमाल केली. लवकरच भेटूया आपण दुसऱ्या भागात. चला, थँक्यू.